नमस्कार, मी वर्षा नलवडे. यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनचे संस्थापक अभिजित घोलप सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. धन्यवाद. नाफाची संकल्पना नेमकी काय आहे? जागतिक व्यासपीठावर मराठी चित्रपट सृष्टीचं भवितव्य कशा प्रकारे आकार घेतंय या संदर्भात आपण सरांकडून सगळी माहिती जाणून घेणार आहोत. अमेरिका, भारत, युरोप सोबतच आशिया खंडामध्ये आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीचं शिखर गाठणारे वलयांकित उद्योजक आणि देऊळ यासोबतच भारतीय या राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप सर आहेत. यांच्याच संकल्पनेतून नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन म्हणजेच नाफा या संस्थेची स्थापना ही 2024 मध्ये अमेरिकेत झाली आहे. हॉलिवूडच्या धर्तीवरती मराठी चित्रपट सृष्टीचा भव्य सोहळा पहिल्यांदाच त्यांनी आयोजित करून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा सन्मान वाढवलेला आहे. यावर्षी हा सोहळा अधिक मोठ्या उत्साहात, अधिक व्यापक स्वरूपामध्ये 25 ते 27 जुलै दरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील कॅलिफोर्निया या आलिशान थिएटरमध्ये पार पडणार आहे. मराठी चित्रपट कला विश्वाला वैश्विक स्तरावरती अधिक ग्लॅमरस आणि श्रीमंत करण्याचं आव्हान पेलणारे ध्येयवादी जगप्रसिद्ध उद्योजक निर्माते अभिजित घोलप सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांची ही संकल्पना नेमकी काय आहे आणि जागतिक व्यासपीठावरती मराठी चित्रपट सृष्टीचं भवितव्य नेमकं कशा प्रकारे आकार घेत आहे याचा सगळा वेध आपण आज सरांच्या विचारातून जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीमध्ये. सुरुवातीला आपण नाफाचं एक थीम सॉन्ग आहे ते आपण पाहूयात. स्पॉट डायरेक्टर, ऍक्टर, ऍक्ट्रेस, मेकअप मॅन अँड डीओपी, म्युझिक वाले, लिरिक्स वाले आणि इथेच ईपी. एकावर चढ एका कलंदर सारेच होते इथले, पण इथे कितीही पिकले तरीही अजून नव्हते विकले. असे व्हायचे नाही आता पुन्हा आपला ब्रँड आला. तिकड तिकड नाफाचा आहे बोलबाला. खूप सुंदर असं हे गाणं आपण ऐकलेलं आहे. यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, यशस्वी उद्योजक ते राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेते चित्रपटांचे, मराठी चित्रपटांचे निर्माते, हा प्रवास नेमका कसा सुरू आहे? आता हा प्रवास तर छान चालू आहे. कारण काय आहे ना की मला जेव्हा देऊळला सुवर्ण कमळ मिळालं त्यावेळेला मी हा चित्रपट भारतामध्ये खूप सक्सेसफुल झाला आणि तो चित्रपट मला अमेरिकेमध्ये दाखवण्याची खूप इच्छा होती. तर मग तिथे काय झालं की तिथे कुठलं असं थिएटर अवेलेबल नव्हतं की जिथे मी असं दाखवू शकतो. त्यामुळे माझ्याच ओळखीतनं मी एक 10 ते 12 शोज तिथे अरेंज केले. पण तेव्हाच मला जाणवलं की हे खूपच अवघड प्रकार आहे. कारण नंतर मग मी थोडंसं त्याच्यावरती विचार करत राहिलो आणि मग अगदीच रिसेंटली माझा मित्र रितेश देशमुख, त्याचा पण चित्रपट रिलीज झाला आणि तो पण मला तेच सांगत होता की अरे मला भारतामध्ये 50-60 कोटी मिळतात पण तुझ्या अमेरिकेत 5-6 लाख रुपये पण मिळत नाहीत. आणि मग त्याच्यामुळे मी जरा थोडंसं आत खोलात जाण्याचा विचार केला की म्हटलं नक्की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स आहेत, कशा पद्धतीने आपल्याला याच्यातनं काही मार्ग काढता येईल. आणि ह्या सगळ्या विचारातनं जाता जाता नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनची सुरुवात झाली. निश्चितच. सर, आता तुम्ही उल्लेख केलात नाफा, मात्र नाफाची संकल्पना नेमकी काय आहे, उद्दिष्ट नेमकं काय आहे? नाफाची संकल्पना अशी आहे की म्हणजे 2 प्रकारे. एक म्हणजे नाफाला एक असं आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून देतोय की महाराष्ट्रातले जे चित्रपट, मराठी चित्रपट की जे अमेरिकेत येऊ इच्छितात त्यांना अमेरिकन बाजारपेठ उपलब्ध करून देणं. कारण कसं असतं ना की हिंदी किंवा साऊथ इंडियन मूव्हीज हे अमेरिकेत रिलीज होतात आणि भारताप्रमाणे तिथनं पण त्यांना रेव्हेन्यूज चांगले मिळतात. त्यामुळे ते जे निर्माते आहेत त्यांना दोन्हीकडनं पैशांचा एक स्रोत चालू होतो. वेराज मराठी चित्रपट जर बघितलं तर त्यांना फक्त भारतातले चित्रपटातनं रेव्हेन्यूज मिळतात आणि त्यांना अमेरिकेतनं, कॅनडातनं काहीच मिळत नाही. आणि त्याच्यासाठीच एक्झॅक्टली नाफाची सुरुवात झाली का आम्हाला अमेरिकेत अशी एक बाजारपेठ तयार करायची आहे की जेणेकरून भारतात रिलीज झालेला चित्रपट हा अमेरिकेत आणि कॅनडात त्याच दिवशी दिसू शकेल आणि ते पण तिथल्या सगळ्या थिएटर्समध्ये आम्ही तो एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केलाय. त्यामुळे चित्रपटांच्या निर्मितीला वितरणाची जोड देण्यासाठी आम्ही ह्या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. आता हा एक उद्दिष्ट झालं. पण त्यातलं दुसरं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला लोकल टॅलेंट जे अमेरिकेत आहे की ते वापरून जर आपल्याला उद्या अमेरिकेतच चित्रपट तयार करता आले की जेणेकरून ते मराठी चित्रपट जगभर दाखवता येतील. अशा पद्धतीने मराठी चित्रपट सृष्टी अमेरिकेत स्थापन करता येईल का अशा विचारांनी नाफाची दुसऱ्यांदा आम्ही स्थापना केली आणि अशा या 2 फोकस पॉइंटवरती नाफाचं पूर्णपणे एक संकल्पना अवलंबून आहे.
निश्चितच एवढ्या जागतिक स्तरावरती सर आपण काम करत आहात नाफाच्या माध्यमातून, त्यामुळे वेळेचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल. मग ते कसं करता तुम्ही? आता कसं आहे ना की म्हणजे इच्छा असेल तर मार्ग निघतो. हो, अगदीच. त्याप्रमाणेच नाफा ही आमची एक पॅशन आहे. कारण नाफा ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आम्ही अमेरिकेत स्थापन केली आहे. त्याच्यात आता साधारणतः आमचे म्हणजे 3,000 याच्यात एक मेंबर्स आहेत. त्यातले 800च्या वरती क्रिएटिव्ह मेंबर्स आहेत आणि त्या सगळ्या मेंबर्ससाठी ही सगळी ऑर्गनायझेशन फॉर्म झाली आहे. पण अमेरिकेमध्ये साधारण 5-1 लाख मराठी लोक राहतात. त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पूर्ण नेटवर्क तयार केलेलं आहे. त्यामुळे मी आहे, माझ्याबरोबर 12 लोकांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, त्याचबरोबरीने एक 1,200 लोकांचं आमचं व्हॉलेंटिअरिंग एफर्ट आहे आणि मग त्याच्याभोवती 800 लोकांचं एक क्रिएटिव्ह मेंबरशिप आहे आणि 3,000चा एक पूर्ण ग्रुप. अशा पद्धतीची ती एक अशी पिरॅमिड ऑर्गनायझेशन आम्ही फॉर्म केली आहे आणि लोक अतिशय छान काम करत असतात, त्यांना खूप इच्छा असते आणि ते खूप मनापासून याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतात. मराठी माणसांना एकत्र आणणं हे थोडंसं कठीण असतं असं म्हटलं जातं. मात्र आपल्या देशातून तुम्ही थेट अमेरिकेमध्ये मराठी माणसांना एकत्र आणता, कसं आव्हानात्मक असतं हे सगळं? सो एकतर मी त्या देशात राहतो आणि त्यामुळे ॲज अ मराठी अमेरिकन तिथल्या मराठी लोकांच्या नेटवर्कमध्ये मी कनेक्टेड आहे. पण यू आर राईट, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारांच्या लोकांना एकत्र आणणं नेहमीच कठीण काम असतं. बरोबर. पण आता कसं झालं ना की अमेरिकेमध्ये जर लोक आपण बघितली तर ती भारतातनं तिथे गेलेली सॉफ्टवेअर किंवा मेडिसिन किंवा सायन्स याच्यासाठी काम करायला गेली ती लोक आहेत. त्यामुळे त्यांचं 9 to 5 एक विश्व वेगळं आहे. पण त्या विश्वामध्ये त्यांच्याकडे एक अशा पद्धतीचं एक कुठंतरी मनामध्ये त्यांच्या आर्ट दडलेली आहे, कला दडलेली आहे. त्या कलेला आम्ही बाहेर काढलं आणि त्या कलेला बाहेर काढल्यामुळे या सगळ्यांचा एकच कॉमन आता थीम आहे की मला त्या कलेचा वापर करून डिजिटल कॉन्टेंट्स, फिल्म्स, वेब सिरीज, डॉक्युमेंटरीज हे तयार करायचे आहेत की जेणेकरून आपण जगभर अशा गोष्टी दाखवू शकू. सर, तुम्ही आता उल्लेख केलात की तुम्ही अमेरिकेतले मराठी आहात, त्यामुळे महाराष्ट्र अमेरिकेतला नेमका कसा आहे? आता गमतीचा भाग सांगतो की हे जे आता तू म्हणालीस त्याप्रमाणे मागच्या वर्षी जेव्हा सचिन पिळगावकर तिकडे आले होते तर तेव्हा त्यांनी एक सांगितलं की त्यांनी सगळा तो आमचा उत्सव वगैरे बघितला आणि ते म्हणले की महाराष्ट्रातल्या म्हणजे भारतातल्या महाराष्ट्राला भेटून मला आता कायम आनंद व्हायचा, पण अमेरिकेतल्या महाराष्ट्राला भेटून आता मला खूपच आनंद झालाय. आणि त्यावेळेला मला हे खूप जाणवलं की महाराष्ट्रातले लोक ही जेव्हा मराठी लोक ही जेव्हा अमेरिकेत असतात किंवा जे मराठी बोलणारे लोक असतात त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही एक उत्सव करतोय. त्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही लोकांच्या वेगळ्या फिल्म्स बघतोय, त्याच्यावरती डिस्कशन्स करतोय, काही मास्टर क्लासेस करतोय, काही मीट अँड ग्रीट करतोय, काही वर्कशॉप्स करतोय आणि त्याचबरोबरीने मराठी फिल्मचा रेड कार्पेट, एक्सक्लुझिव्हली मराठी फिल्मचा रेड कार्पेट हा अमेरिकेत सोहळा त्याचा साजरा होतोय आणि अशा सगळ्या आठवणींमध्ये आपण एक मराठीपण त्यात जपून ठेवतोय आणि त्या जपवलेल्या मराठीपणाला आय थिंक पुढच्या जनरेशनला नक्कीच त्याचा फायदा होतोय. निश्चितच सर, या सोहळ्यासाठी आपण खरं तर सॅन होजेतील जे कॅलिफोर्निया थिएटर आहे ते निवडलं आहे, त्या मागचं नेमकं कारण काय आहे? कॅलिफोर्नियातलं ना हे कॅलिफोर्निया थिएटर जे आहे सॅन होजे मधलं ते असं खूप एक 100-1 वर्ष पुराणी अशी त्याची ती एक वास्तू आहे आणि ऑपेरा थिएटरचं जे एक तिथे एक ग्लॅमर असतं ना ते पूर्ण त्या थिएटरला आहे आणि त्या थिएटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं एक अनुभूती वेगळी जाणवते. कारण की आपण मराठी चित्रपट बघताना काय होतं की आपण कुठेतरी छोट्या ठिकाणी बघणार आणि हिंदी किंवा साऊथ इंडियन असेल तरच मोठा बघणार. हे जे काही मानसिकता झालेली आहे ना ती तोडण्यासाठी मला अशा पद्धतीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं की जेणेकरून तिथे लोकांना लार्जर दॅन लाईफ असा एक्सपिरियन्स आला पाहिजे. आणि मग ती लोक तिथे आली आणि त्यांना तो एक एक्सपिरियन्स जाणवला. त्यामुळे त्या वास्तूमध्ये आम्ही 100 फूट स्क्रीन एस्टॅब्लिश करतो आणि त्याला 5.1 डॉल्बीचा सपोर्ट देतो आणि पूर्णपणे मराठी चित्रपट अतिशय चांगल्या क्वालिटीच्या टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरने आम्ही लोकांना दाखवतो की जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचावेत. निश्चितच सर, नाफा फेस्टिवलसाठी आपण फिल्म्स नेमक्या कशा निवडता, निकष काय असतात आणि त्यासाठी एक फोरम असावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, हा इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. कारण की नाफा फेस्टिवलसाठी आम्ही जेव्हा फिल्म सिलेक्ट करतो तेव्हा आमची एक 6 लोकांची ज्युरी कमिटी आम्ही फॉर्म केलेली आहे. तर त्या कमिटीला फीचर फिल्म सबमिट होतात, शॉर्ट फिल्म सबमिट होतात आणि त्या फिल्म्सला आम्ही त्या कमिटीच्या थ्रू स्क्रीन करतो. आता त्या कमिटीमध्ये सगळे लोक मराठी नाही आहेत, त्यामुळे त्या फिल्मचं मराठी पण आम्ही झाकून ठेवतो, पण त्या फिल्मचं ऍक्सेप्टन्स की एका लेवलला क्वालिटी आहे का, त्या पद्धतीचं त्याचं म्युझिक आहे का, प्रेझेंटेशन आहे का, हे याची सगळा विचार केला जातो आणि फिल्मला सबटायटल्स असतात. त्यामुळे मराठी चित्रपट हा फक्त मराठी भाषेत नसून त्याचं एक मराठी पण लोकांपर्यंत आणण्यासाठी, आणि भाषा तर काय काही लोकांना मराठी येईल, काहींना इंग्लिश येईल, पण हा एक ग्लोबल अपील करण्याच्या दृष्टीने आम्ही अशा पद्धतीने ते चित्रपटाचं स्क्रीनिंग करतो. निश्चितच सर, नाफा महोत्सवाचं हे 2रं वर्ष आहे, त्यामुळे नेमकं कसं असणार आहे, कशी तयारी केली जाते या संदर्भात देखील आमच्या प्रेक्षकांना माहिती द्याल? निश्चितच हा फेस्टिवल जो आहे नाफाचा ह्या वर्षी पुन्हा एकदा जुलैमध्ये होतोय.
25, 26, 27 जुलैला हा फेस्टिवल होतोय कॅलिफोर्निया थिएटर्स सॅन होजे कॅलिफोर्नियामध्ये. या फेस्टिवलमध्ये 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यातला पहिला दिवस हा अवॉर्ड्स नाईट असणार आहे. त्या दिवशी आपल्याकडे अवॉर्ड्स नाईट, रेड कार्पेट, सम लाईव्ह परफॉर्मन्सेस अशा पद्धतीचं धमाल एक इव्हेंट आपण प्लॅन केलेला आहे. त्या इव्हेंटसाठी आपल्याला भारतामधनं डॉक्टर मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, अवधूत गुप्ते, वैदेही परशुरामी असे अनेकविध कलाकार तिथे स्वतः येणार आहेत. आणि ते कलाकार रेड कार्पेटवरती एक्सपिरियन्स देत असल्यामुळे आपल्या सगळ्या मराठी रसिकांना अमेरिकेतल्या तो रेड कार्पेट सोहळा स्वतःहून बघता येईल. आता हा झाला शुक्रवारी 25 जुलैचा कार्यक्रम. 26 आणि 27 जुलै हे 2 दिवस फिल्म फेस्टिवलसाठी आम्ही आरक्षित केलेले आहेत. तर त्याच्यात दिवसभर आम्ही काही मराठी फिल्म्स ज्या अनरिलीज्ड आहेत त्या फिल्मचं फर्स्ट टाइम म्हणजे वर्ल्ड प्रीमियर आम्ही तिथे करणार आहोत. त्यात 4 फीचर फिल्म्स दिसणार आहेत, 9 शॉर्ट फिल्म दिसणार आहेत, 2 पॅनल डिस्कशन्स होणार आहेत. आणि हे ज्या गोष्टी मेन थिएटरमध्ये होणार आहेत ना त्याच्याच बरोबरीने आम्ही काही सेमिनार्स आणि वर्कशॉप्स अरेंज केलेले आहेत. त्यामुळे हे जे सगळे कलाकार भारतातून येत आहेत ते कलाकार स्वतः आपल्या तिथल्या लोकांना काही वर्कशॉप्स कंडक्ट करणार आहेत. म्हणजे मधुर भांडारकर येत आहेत किंवा अवधूत गुप्ते येत आहेत, ते त्यांच्या कॉम्पिटन्सीजमध्ये ते वर्कशॉप्स कंडक्ट करणार आहेत. त्याला आम्ही मास्टर क्लासेस म्हणतो. आणि आम्ही अजून एक एक्सपिरियन्स देतोय तो म्हणजे की साऊंड डबिंग आणि एडिटिंग ते पूर्णपणे आम्ही तिथे सेट केलेलं आहे की जेणेकरून लोकांना म्हणजे मे बी आता शोलेमध्ये जर क्राऊडमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही कसं पार्टिसिपेट कराल अशा पद्धतीने खेळता खेळता एक नॉलेज अशा पद्धतीचा पण तो प्लॅन आहे. आणि चौथा महत्त्वाचा घटक त्यात आहे तो म्हणजे मीट अँड ग्रीट, की जिथे लोक स्वतःहून आपल्या कलाकारांबरोबर वेळ स्पेंड करू शकतात आणि त्यांच्याबद्दल जास्त माहिती घेऊ शकतात. निश्चितच सर, यानंतरचा प्रश्न अर्थातच सगळ्यांसाठीचा असेल, कारण हॉलिवूडमध्ये मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करणं हे तुम्हाला नेमकं कसं सुचलं आणि त्याचा कोणाकोणाला कसा कसा फायदा होतोय? आता कसं ना की मी स्वतः कॅलिफोर्नियात राहतो आणि आमच्याच नेबरहूडमध्ये हॉलिवूड आहे. त्यामुळे आपण हॉलिवूडचे मूव्हीज बघत असतो आणि मग लोक सगळे मस्त एन्जॉय करत असतात. पण आपण त्याचबरोबर साऊथ कोरियन मूव्हीज पण बघतो आणि ते पण आपल्याला खूप भावतात. आता ती लँग्वेज तर काही मला कळत नाही, कोणालाच कळत नाही, पण तरी त्या लँग्वेजनी आपल्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये पोहोचणं ॲज अ ऑडिओ व्हिज्युअल हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण ज्यावेळेला मराठी चित्रपटसृष्टी ही पुणे, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी फोफावत गेली, वाढत गेली, तर ती अमेरिकेत का नाही आली? मग आपण जर अमेरिकेत ती मराठी चित्रपटसृष्टी फॉर्म करू शकलो तर मराठी चित्रपट, मराठी सिरीज, मराठी कॉन्टेंट की ज्या खूप सेन्सिबल असतात त्या सगळ्या आपल्याला वेगळ्या रसिकांपर्यंत पोहोचता येतील. आणि एकदा त्या लोकांपर्यंत पोहोचल्या म्हणजे जसं आपण साऊथ कोरियन मूव्ही मराठी माणूस बघू शकतो तशा मराठी मूव्हीज साऊथ कोरियन माणूस का नाही बघू शकत? आणि त्याप्रमाणे जर ते मार्केट ग्रो झालं तर नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ शकतील. निश्चितच सर, खरं तर भारतातील निर्मात्यांना जर का अमेरिकेमध्ये आपल्या चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर नाफा नेमकी कशी मदत करत असतं? आता नाफाचं जो एक मेन उद्दिष्ट होतं की आम्हाला स्वतःचं फिल्म प्रोडक्शन चालू करायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही वॉशिंग्टन DC, नंतर टेक्सास आणि कॅलिफोर्निया तिथे स्वतःचे पूर्णपणे आता आम्ही प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन डेव्हलपमेंट करू शकतो. आणि नॉट ओन्ली आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण आता आम्ही स्वतः 3 फिल्म्स प्रोड्यूस केलेल्या आहेत आणि त्या तिन्ही फिल्म्स आम्ही 11 फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या. आणि महाराष्ट्रातल्या म्हणजे पुण्यातल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनी पण ह्या तिन्ही फिल्म्स वर्ल्ड फोरममध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अमेरिकेतल्या लोकल टॅलेंटला आम्ही जगाच्या प्लॅटफॉर्मवरती आणून बसवलं. आता हेच सेम इन्फ्रास्ट्रक्चर वापरून आपल्याला भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या काही फिल्म्स की ज्यांचा एक अविभाज्य भाग फॉरेन कंट्री म्हणून असेल तर त्या फिल्म्स आम्ही अमेरिकेत करू शकतो. आणि भारतामध्ये फक्त डायरेक्टर आणि त्यांचे 1-2 लीड आर्टिस्ट तिकडे येऊ शकतात आणि उरलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अमेरिकेत देऊ शकतो. म्हणजे गमतीने जर बोलायचं झालं तर अमेरिकानी जे जसं गेले 30 वर्ष भारताला सॉफ्टवेअरचं आउटसोर्सिंग केलंय तसं भारतातली फिल्म इंडस्ट्री आता अमेरिकेला पण आउटसोर्सिंग करू शकेल. निश्चितच सर, नाफा अमेरिकेमध्ये महिन्याला एक मराठी चित्रपट हा प्रदर्शित करत असतं. त्यामुळे हॉलिवूडचा चित्रपट पाहणाऱ्या मराठी चित्रपट यानंतर त्या अमेरिकेमध्ये पाहणाऱ्या प्रेक्षकांचा नेमका कसा प्रतिसाद असतो? कोणत्या जॉनरला त्यांची पसंती आहे जास्तीत जास्त आणि कोणकोणते चित्रपट आपण आतापर्यंत अमेरिकेमध्ये प्रदर्शित केलेले आहेत? आतापर्यंत आम्ही 8 चित्रपट प्रदर्शित केलेत. आमचा फोकस असा आहे की एक चित्रपट एका महिन्याला. आणि त्याच्यामुळे आम्ही 2 चित्रपटांमध्ये आता गॅप तयार करत असल्यामुळे लोकांना पण एक क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते, ते स्वतःहून बघतात, चित्रपट बघतायत. आता मराठी माणूस कुठेही जरी गेला जगाच्या पाठीवर तर तो शेवटी मराठी असतो. त्याचं त्या मराठीला एक कनेक्शन जे आहे ना ते कनेक्शन आम्ही तिथे वापरतोय, कारण त्याच्यामुळे तो माणूस नक्की चित्रपटगृहात तो चित्रपट बघायला येतो. आता आम्ही जे चित्रपट दाखवत आहोत ते मराठी चित्रपट हे भारतात ज्या दिवशी रिलीज होतात त्याच दिवशी आम्ही अमेरिकेत पण दाखवतोय.
त्यामुळे काय होतंय की लोकांना जो मार्केटिंगचा एफर्ट इंडियात झालेला आहे हो. त्या एफर्टमुळे अमेरिकेतल्या लोकांना पण त्याचा एक फायदा होतो, कारण ते स्वतः तिथे जाऊ शकतात. आणि आता जेव्हा ते स्वतः तो चित्रपट तिकडे बघतायत त्यामुळे त्यांना स्वतःला तो त्यात आनंद घेता येतोय. पण आमचे स्वतःचे मेंबर्स असल्यामुळे ते मेंबर्स पण इनिशियल शो जे आहेत ना ते स्वतःहून अटेंड करतात. आणि त्याच्यामुळे सुरुवातीचे काही शोज आम्ही स्वतःच नाफासाठी घेतो आणि मग उरलेल्या शोजमध्ये बाकीचे प्रेक्षक पण येतात. आता अमेरिकेतले चित्रपट किंवा दुसऱ्या भाषेतले चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये चाललेले असतात त्याच वेळेला आम्ही हा संगीत मानापांचं उदाहरण देतो की जानेवारीमध्ये जेव्हा तो रिलीज झाला त्यावेळेला 4 चित्रपट अमेरिकेतले होते, 2 साऊथ इंडियन फिल्म चाललेल्या होत्या, एक हिंदी चित्रपट होता आणि त्याच्याबरोबरीने संगीत मानापान आम्ही लावला. आता 3 दिवसामध्ये संगीत मानापांचे त्या थिएटरमध्ये आम्ही 28 शोज केले आणि त्यावेळेला इनफॅक्ट अमेरिकेतलाच एक चित्रपटाचे शोज एवढे चाललेले नव्हते पण तरी तो बाजूला केला आणि मानापांचे शोज वाढवले होते. अरे वा. त्यामुळे मराठी चित्रपटाला आपण जर प्लॅटफॉर्म दिला हो. तर त्या चित्रपटामध्ये स्वतःचं पोटेन्शियल आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये नाफाचे पुढे उपक्रम नेमके कसे असणार आहेत आणि कशा पद्धतीने पुढचं नियोजन असेल? आता आम्ही ज्या 3 शॉर्ट फिल्म्स प्रोड्यूस केलेल्या आहेत तर त्याचबरोबरीने आता आमचा स्वतःचा एक फीचर फिल्म करायचा प्लॅन आहे. म्हणजे लास वेगासच्या बॅकग्राऊंडवरती जर एक छान लव्ह सॉन्ग असेल किंवा सॅन फ्रान्सिस्कोच्या बॅकग्राऊंडवरती जर तुमचं एक हॉरर कॉमेडी असेल आणि ती मराठीमधनं असेल आणि त्याला सबटायटल्स असतील तर असा चित्रपट जर तुम्हाला पुण्या मुंबईत बसून बघायला मिळाला तर तो नक्कीच आवडेल. आणि ह्या विचारानेच आम्ही आता स्वतःचं फिल्म प्रोडक्शन आता चालू करतोय, कारण आता आमची स्वतःची रणजी मॅच खेळून झाली आहे शॉर्ट फिल्म तयार करून. आणि त्याचबरोबरीने आता दर महिन्याला एक चित्रपट रिलीज आम्ही करणारच आहोत. बरेचसे निर्माते दिग्दर्शक आता आम्हाला अप्रोच करतात, आम्ही ते स्वतः फिल्म बघतोय आणि बघून मग आम्ही डिसाईड करतो की कुठली फिल्म दाखवायची. कारण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय होतं ना की अचानक शाळांना सुट्ट्या लागल्या की सगळे निर्माते एकदम फिल्म रिलीज करून टाकतात आणि त्या फिल्म एकमेकांवरती आपटून कोणालाच फायदा होत नाही. म्हणून आम्ही त्यातल्या 2 फिल्ममध्ये प्रॉपर 1-1 महिन्याची गॅप करण्यासाठी त्या फिल्म आम्ही स्वतः बघतो, त्या फिल्म डिसाईड करतो की कुठल्या पद्धतीच्या त्या जॉनरच्या आहेत आणि मग ते आम्ही तिकडे दाखवत आहोत. आणि ते दाखवताना आम्ही पूर्णपणे एकाच वेळेला 56 ते 58 सिटीजमध्ये एकाच वेळेला दाखवतोय. आणि त्यामुळे दाखवल्यामुळे त्या थिएटरच्या माध्यमातून दाखवल्यामुळे लोकांना आपापल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन त्या बघता येत आहेत. आणि ते करण्यासाठी आम्ही नाफा रेडिओची पण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ते प्रमोशन करणं पण आम्हाला सोपं झालंय. नंतर आपल्या कलाकारांच्या मुलाखती घेता येतात आणि लोकांपर्यंत त्या गोष्टी कळतात की नक्की कुठल्या पद्धतीचे चित्रपट येत आहेत. अगदीच. सर, मराठी भाषा समजणाऱ्या मात्र न बोलू शकणाऱ्या जे कलावंत आहेत, तंत्रज्ञानातील तरुण पिढीतील लोक असतील, त्यांना नेमकं कसं तुम्ही तिकडे त्यांच्यासोबत कसं कोऑर्डिनेट करता आणि त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येतात का? म्हणजे आता 2 प्रकारचे याच्यात लोक असतात. एक म्हणजे ज्यांना मराठी येतं आणि दुसरे म्हणजे असे असतात की ज्यांना मराठी समजतं पण बोलता येत नाही. आता ज्यांना समजतं पण बोलता येत नाही त्या लोकांच्या बरोबर एनिवे तिथे सगळी कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच होत आहे. पण त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला, कारण तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्ही इथे येऊ शकता. कारण अमेरिकेमध्ये म्हणजे हॉलिवूडच्याच मुळे बऱ्याच नवीन जनरेशनला फिल्ममध्ये जाण्याचा खूप इंटरेस्ट असतो आणि नॉट नेसेसरी ॲज अन ॲक्टर, पण त्यांना तिथे कुठल्या तरी टेक्निकल क्रूमध्ये जाण्याचा पण इंटरेस्ट असतो. म्हणजे न्यूयॉर्क फिल्म स्कूल किंवा कॅलिफोर्नियातल्या फिल्म स्कूल इथे लोक शिकलेले असतात, मुलं शिकतात आणि त्या मुलं जर मराठी असतील तर त्यांना मराठी बोलता येत नाही, कारण की त्यांच्या वयानुसार ते इंग्लिशच बोलतात. पण घरामध्ये नक्कीच त्यांचे आईवडील मराठी बोलत असल्यामुळे त्यांना कुठं ना कुठेतरी एक लागी बांधी असतं आणि ते बांधिलकी असल्यामुळे ते नक्की त्याच्यात इंटरेस्ट दाखवतात. आणि आत्ता जर बघितलं तर नाफामध्ये ॲव्हरेज एज ऑफ आमच्या मेंबर्सचं आहे ते साधारण 25 ते 30 आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे अर्ली एजचे लोक नाफामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे ह्या चित्रपट तयार करण्याच्या प्रक्रियेला ही लोक आता बरेच वर्ष सपोर्ट करू शकतील आणि अशा पद्धतीने एक युथ मुवमेंट तिथे तयार झाल्याचं म्हणता येईल. तुमचा मराठी चित्रपट सृष्टीत नेमका एंट्री कुठे घेतली तुम्ही आणि देऊळची निर्मिती करत असतानाचा कसा अनुभव होता? ऍक्च्युली मी या इंडस्ट्रीतला नाहीये. म्हणजे IIT मुंबईचं माझं एज्युकेशन आहे आणि स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचा मी स्टुडंट आहे आणि हेल्थकेअर मेडिकल डिव्हाइस फील्डमध्ये माझा फोकस आहे. पण माझी पहिली कंपनी जेव्हा स्टार्टअप ॲक्वायर झाली त्यावेळेला मी भारतात काही दिवस होतो. त्यावेळेला मला देऊळच्या निमित्ताने गिरीश आणि उमेश कुलकर्णीची ओळख झाली आणि त्यांनी मला कथा ऐकवल्यानंतर मला ती आवडली आणि माझी तेव्हा पहिली कंपनी ॲक्वायर झाली होती. मला पण थोडासा वेळ होता. ते म्हटलं की चला हा प्रोजेक्ट करून बघूया आणि त्या अनुषंगाने मी ह्या इंडस्ट्रीत उतरलो. आणि मला नंतर जाणवलं की आपल्याला तो चित्रपट म्हणजे छोटा छोटा न करता मोठा मोठा करणं आवश्यक आहे. त्यामुळे कलाकार बदलणं किंवा त्यातले वेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंटेशन करणं, अशा पद्धतीने त्या सगळ्या टीमशी कामं सुरू झाली आणि देऊळची निर्मिती झाली. तो चित्रपट लोकांना खूप आवडला आणि ॲज अ निर्माता म्हणून माझं काम झालेलं होतं.
पण सोने पे सुहागा किंवा आयसिंग ऑन द केक जसं म्हणतात, Yes. तसं जेव्हा त्याला 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले आणि त्यातलं एक सुवर्ण कमळ अवॉर्ड मिळालं की जे मराठी चित्रपटसृष्टीला बरेच दशकं मिळालेलं नव्हतं आणि ते मिळताना मी त्याचा कॉन्डिट होतो. त्याच्यामुळे मला स्वतःला पण खूप भाग्यवान मी त्यात समजतो. निश्चितच सर, यानंतर आमच्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? मला असं वाटतं की हा जो चित्रपट महोत्सव किंवा तिथे जे आपलं एक महाराष्ट्र चित्रपट सृष्टी करण्याचं जे एक स्वप्न आहे, हां. तर त्या स्वप्नामध्ये तुमचे सगळे नातेवाईक, तुमचे सगळे मित्रमैत्रिणी की जे अमेरिकेत आत्ता आहेत त्यांना सहभागी व्हायला सांगा. त्यांना आवश्यक त्यांना जे सपोर्ट लागणार तो आम्ही देऊच, पण त्याबरोबरीने तुम्ही त्यांना कृपया ह्या फेस्टिवलला जायला सांगा, वेगळ्या तिथल्या कलाकारांना भेटायला सांगा आणि एक स्वतः तो एक्सपिरियन्स घ्या. कारण मागच्या वेळचा फेस्टिवल प्रचंड सक्सेसफुल झालेला आहे आणि ह्या वेळेला पण तो सक्सेसफुल होईल अशी आमची आशा आहे आणि खात्री आहे. तर त्याच्यात मला असं वाटतं की आम्ही भारतात ह्या गोष्टी अजून दाखवणार आहोत आणि NDTVच्या माध्यमातून आम्हाला आशा आहे की ते आम्हाला हेल्प करतील की आम्ही जे तिकडे दाखवतो आहोत ते तुम्हाला इथे भारतात बसल्या बसल्या दिसलं पाहिजे. पण जर ते तुम्हाला दिसत नसेल तर ॲटलिस्ट ते तुमच्या मित्रमैत्रिणींच्या थ्रू तुम्ही ते बघा आणि तुम्ही त्यांना जायला सांगा आणि त्यांना सपोर्ट करा. आणि भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या तरुण दिग्दर्शकांना आणि जे प्रयोगशील आहेत त्यांना मी असं आवाहन करतो की अमेरिकेमध्ये तिथल्या प्रेक्षकांना कुठल्याही भावना दुखवण्याची भीती नसते. त्यामुळे तुम्हाला जर सब्जेक्ट असेल, तुम्हाला तो नीट करून दाखवायचा असेल, तो चित्रपट करा, आमच्याकडे या, आम्ही तो अमेरिकेत प्रदर्शित करू आणि तिथे एकदा त्याला अप्रिशिएशन मिळालं की इंडियात तो नक्की सक्सेसफुल होईल. आणि त्याचं उदाहरण म्हणजे स्थळ जयंत सोमालकरांचा, की त्यांनी तो मागच्या वर्षी आमच्या फेस्टिवलला दाखवला आणि तो फेस्टिवलला बघून सचिन पिळगावकरांनी तो चित्रपट भारतात रिलीज केला आणि अशा पद्धतीने भारतातला चित्रपट व्हाया अमेरिका परत भारतात आला. त्यामुळे नाफाचं कमिटमेंट ती आहे की आम्ही सेन्सिबल मूव्हीज, स्ट्रॉंग सब्जेक्ट असलेले मूव्हीज हे नक्की प्रेक्षकांपर्यंत नेऊ, ते लोकांना दाखवू आणि ते आमच्या माध्यमातून का होईना पण लोकांना पोचले आणि त्याच्याने जर चित्रपटसृष्टी बहरली तर आमचा खारीचा वाटा का होईना त्याच्यात नक्की असेल. निश्चितच सर, खूप खूप छान असा हा प्रवास म्हणावा लागेल नाफाचा. मागच्या वर्षीचा देखील भव्य असा उत्सव आपण या थीमच्या सॉन्गमधून पाहिलेला आहे. सर, कुठेतरी मुंबई असेल किंवा मग महाराष्ट्रामध्येच मराठी चित्रपटाची गळचेपी होत असल्याचं बोललं जात असतानाच तुम्ही थेट अमेरिकेमध्ये आपल्या मराठी चित्रपटासाठी एवढं मोठं व्यासपीठ तयार करत आहात. त्यासाठी NDTV मराठीकडून तुमच्या नाफाच्या महोत्सवासाठी आणि नाफासाठी देखील पुढील प्रवासासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि NDTVचे ॲज वेल ॲज तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे की जे हा कार्यक्रम बघतायत त्यांच्या मनापासून आभार आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि तुम्ही इथनं खूप छान कामं करताय, इथले सपोर्ट देताय, आम्ही तिकडून करू आणि असं म्हणून आपण 7 समुद्रापालकडनं मराठी चित्रपटसृष्टी जास्तीत जास्त मोठी करूया. निश्चितच सर, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. यासोबतच यशाचा कानमंत्रमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.